नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मोहन भागवत जाधव, MSc कृषी कीटकशास्त्र। आज माझ्या स्वतःच्या हळद पिकाच्या शेतामध्ये आलेलो आहो। मागच्या 15 दिवसापासून आमच्या भागामध्ये पाऊस खूप चालू आहे। तसेच वसमत, हिंगोली, कळमनुरी या भागातही हळद पट्ट्यामध्ये अति पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळद पिकामध्ये कणसड जाणवत आहे। ते काही शेतामध्ये 20% प्रमाण आहे। तरी आपल्याला कणसड रोखण्यासाठी जे जैविक बुरशीनाशक आहे ट्रायकोडर्मा एकरी जर 2 किलो आपण ड्रिपद्वारे किंवा पंपाद्वारे ड्रेंचिंग केली तरी कणसडमध्ये बऱ्याच प्रमाणात कमी होते। आणि कणसड जर सध्या सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर 100% ट्रायकोडर्मामुळे आपल्याला कंट्रोल मिळतो। याचं उदाहरण म्हणजे माझ्याच शेतामध्ये बघा, आपण या हळदीला मी 2 किलो ट्रायकोडर्मा व इतर म्हणजे मेटारायझम वगैरे ते हुमणीसाठी सोडले होते। पण ट्रायकोडर्माचा रिझल्ट म्हणजे बघा, जवळपास आमच्या भागात 15 दिवसापासून पाऊस सांगितलं जसं मी, तर त्याच्यामुळे कणसड होईल तर काय असं मला वाटत असतं। तर मी आज शेतातनी हे झाड उपटून बघितलं तर आपणही बघू शकता की कुठेही कणसड जाणवत नाही। तसंच आपलं जैविक बुरशीनाशक असल्यामुळं ट्रायकोडर्माने झाडाचे बघा ग्रीनरी पण आलेली आहे। आपण इतरही खतं सोडले परंतु जो ट्रायकोडर्मा आहे त्याचा खूप छान रिझल्ट मला जाणवत आहे। तरी ज्या शेतकऱ्यांना असं वाटते की ट्रायकोडर्मा कणसड जाणवत असेल तर नक्की तुम्ही ट्रायकोडर्मा सोडा। व तसेच आपले शिवाई ॲग्रोटेक हे यूट्यूब चॅनल आपण फॉलो शेअर नक्की करा। धन्यवाद।